prepare our children to good habits as well as we take here extracurriculum activity. Now we going to present here Bum Bum Bole Masti Mein Dole. आपल्या टाळ्या सतत चालू राहिल्या पाहिजे मंडळी. क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी. खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. Gama pasa, bum bum bum, bum 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 bole, bum chicka bole, और मस्ती में डोले, bum bum bole, मस्ती में डोले, bum bum bole, मस्ती में तू डोल रे. Bum bum bole, मस्ती में डोले, bum bum bole, मस्ती में तू डोल रे. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए. हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. रट रट के क्यों टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल. ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे. मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी हम सब मिलके बम चिक बम 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 बम. ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों. सोचो तो सोचो ना प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया. ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया. ऊपर वाला क्या कोई कलाकार है. खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. स्वतःचं दुःख मागे ठेवत ज्यांनी जगाला हसवण्याची एक वेगळी भूमिका घेतली आहे असे आमचे जयवंत दादा तुम्हाला हसवण्यासाठी स्वतः या ठिकाणी येत आहेत. तर या महाराष्ट्राचे ख्यातनाम विनोदवीर विनोदी अभिनेते आणि कॉमेडीचे बुलेट ट्रेन पासून अनेक मराठी सिनेमांमध्ये
ज्यांनी स्वतःच्या अभिनयाने आपलं स्वतःचं वर्चस्व सादर केलं ते आदरणीय जयवंत भालकर दादा, जोरदार टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. जय भीम. मला इथे बोलवलं संतोष सरांनी आणि सगळ्याच मंडळींनी. खूप छान वाटतं. खरं तर मला अभिमान वाटतोय. हा क्षण जो आहे फार आनंदाचा क्षण आहे सर. मुलं खूप हुशार आहेत. हे लोक भविष्यातले सुपरस्टार आहे असं मला वाटतं आणि ह्या सुपरस्टारची खऱ्या अर्थाने गरज आहे. ओके, मी एक छोटासा डायलॉग बोलणार आहे. जर त्याचा अर्थ कळला की मला नक्की सांगा. Shut up, not only but also what are you talking dangerous now? This time only the difficult situation of critical application in under construction, the fertilization areas of the support lotions also, STD, ISD, PCO, ऐसा गो. काय कळलं? टेन्शन घेऊ नका, मला पण काय कळलेलं नाही. आणि कलाकारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून उत्तुंग लहरींच्या भावनांच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भूत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही. म्हणजे नाही. काय कळलं नाही? टेन्शन घेऊ नका, मला पण काही कळलेलं नाही. पण तुम्ही हसता फार. माणसं भेटतात, विनोद घडत जातात. मी हैदराबादला गेलो होतो. काही मराठी माणसं आहेत हैदराबादची. त्या लोकांनी कार्यक्रम ठेवला होता. आता बघा माणसं कशी भेटतात, विनोद कसे घडतात. तुमच्यासारखे सुज्ञ प्रेक्षक तिकडे होते. मराठी आणि हिंदी गाण्याचा कार्यक्रम चालू होता. एक भाऊ हैदराबाद से आले रंगमंचला, मला म्हणाले अयो ओ बहुत अच्छा गाता है जी ये सब लोग. हिंदी गाना गाता है, मराठी गाना गाता है, लेकिन आप हैदराबाद में आए तो हैदराबादी गाना गा के दिखाओ. ते शेवटी हैदराबादी येते कोणाला मी निवेदन करत होतो. मान ठेवावा लागतो. मी हैदराबादमध्ये जाऊन हैदराबादी गाणं गायलं. बघा माणसं कशी असतात. तरी मी नार काला भेडलो कालो చెడులు అని బిడలో వీరకపు జాడులు ఏనాడు చెడు కన్నింటి చూడలు అని జతాలో శొత్త జన్మాల బంధాల బంగారు క్షణమియతో తెలుసా మనసా ఇది ఏ జన్మ సంబంధమో. तर मी नार कालालो भेडलो कालो आर कालालो. मी गाणं गातो तो भाऊ रंगमंचाला मला थांबवलं. अय्यो रुक जाओ जी, 1000 रुपया लो वंस मारा. मी घाबरलो. ये गाणं मला कळलं नाही. 10 वेळा वंस मोर केलो. मी शेवटी वैतागलो. म्हणलं भाई साहब क्या खासियत क्या मेरे गाने में, आपने मेरा गाना 10 बार वंस मोर किया. तर ते भाऊ म्हणाले अय्यो ओ खासियत बिसियत कुछ नहीं है, जब तक आप बराबर नहीं गाता तब तक वंस मारा. एक तर आजी अतुलचा फॅन होता. त्याला विचारलं जीएसटी बद्दल तुम्हाला काय वाटतं. हा टाईट डायरेक्ट सुरू. जीएसटी उरत झाली धडधड जेव्हा जीएसटी आली. वस्तूंवर लागला टॅक्स, माझी झोपाच हो उडाली. मी फ्रस्ट्रेट झालो या, लय गोंधळून गेलो या. आणि मला जीएसटी मिळेल तर एसटीनं गाव मी चाललो या. दारूच्या नशेत चकना किशात पॅकी मी मारतो या. न डोक्यात झंग 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 कट 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 कट. इथे झाली होती नोटाबंदी, टेन्शन ते गेलं. वंसमोर कशाला विकत घेतो परत. इथे झाली होती नोटाबंदी, टेन्शन ते गेलं. आता जीएसटीचं नवीनच टेन्शन हे आलं. लय कर्ज वाढलं या, लय उधारी वाढली या. आणि मला जीएसटी मिळेल त्या एसटीनं पळून मी चाललो या. अहो सावकारा दारात बायको बी जोरात शिव्याचं घालते या. डोक्याची या जीएसटीच्या चिंतेनं हो इप्रित घडलं. मी जेवता जेवता पॅन कार्ड माझंच गिळलं. मग डॉक्टरला बोलावलं, त्यानं डोकं लढविलं. त्यानं माझं आधार कार्ड माझ्या तोंडात कोंबलं. म्हणला गिळून घे आता, लिंक लागेल पोटात जात. अरे ऑपरेशनचा खर्च रे आपण गोळ्यावा भागूया. आयुर्वेदिक गोळ्यात डॉक्टर जोरात इलाज करतो या. डोक्या झिंग 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 झिंग. आवडलं का ना? बरं वाटतं ना? आणि फार बरं वाटतं. बाबासाहेबांचं लेकरू आहे, हरकत नाही. एक छोटंसं गाणं बाबासाहेबांचं आणि मग आम्ही निघतो. प्रयत्न करतोय, गायक नाही. काय सांगू मी भाऊ तुले, काय सांगू मी भाऊ तुले, माझ्या भीमाचं भूषण, माझ्या भीमाचं भूषण.
त्यानं देशाला लाविले निळ्या झेंड्याचं निशाण, त्यानं देशाला लाविले निळ्या झेंड्याचं निशाण. काय सांगू मी भाऊ तुले माझ्या भीमाचं भूषण, माझ्या भीमाचं भूषण, त्यानं देशाला लाविले निळ्या झेंड्याचं निशाण, त्यानं देशाला लाविलं निळ्या झेंड्याचं निशाण. बोध अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं, बोध अमृत शिंपून माळा फुलविला त्यानं, त्याला कुंपण घातले भूत धम्माच्या माळ्याचे, त्याला कुंपण घातले. धन्यवाद मित्र, जे प्रेम दिलं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुन्हा एकदा वेळ मिळाला तर नक्की येईल. मुंबईत पण जायचं सर. ओके. आणि माझं एक नवीन नाटक येत आहे, प्रबोधनाचं नाटक आहे, ज्या नाटकाचं नाव आहे पी 24 तास एक पेक पुढे. पण तसं काही नाही, चांगलं नाटक आहे. तुम्ही सगळे या, असंच प्रेम आमच्यावर सगळ्या कलाकारांवर करत राहा आणि जय भीम बोलत राहा. हा, रस्त्यावर उतरू वेळ येते, काय टेन्शन नाही. ओके, धन्यवाद. धन्यवाद जयवंत दादा. एक आवर्जून सांगावंसं वाटतं, मी ज्या चित्रपट क्षेत्रात काम करतो, जी जी मंडळी आपल्यामधली शिकून पुढे गेली त्यांना समाजात जय भीम म्हणायला लाज वाटते. समाजात जय भीम म्हणायला लाज वाटतेच वाटते, पण त्याच्या पलीकडे जाऊन बाहेर तर जय भीम म्हणायची जास्त लाज वाटते. कारण जय भीम म्हटल्यानंतर इतर समाजातली लोक आपल्याला खालच्या नजरेने बघतील अशी भीती त्यांच्या मनामध्ये असते. पण काही कलावंत असे असतात की ते जय भीम अगदी छाती ठोकपणे म्हणतात. त्यातले जयवंतदादा आहे, मेघाताई आहे, मी आहे, अनेक कलावंत आहेत असे. तर मंडळी, जय भीम म्हणजे काय? तर जय भीम म्हणजे या संविधानाचा हुंकार आहे. जय भीम म्हणजे स्वाभिमान आहे. जय भीम म्हणजे तुमचा अभिमान आहे. आणि जय भीम म्हणजे एक सर्वसाधारण सामान्य माणसाचा नमस्कार आहे. आपण नमस्कार म्हणतो, आपण सलाम वालेकुम म्हणतो, आपण गुड मॉर्निंग गुड बाय म्हणतो, आपण गुड नाईट म्हणतो, तसंच सत श्री अकाल म्हणतो. तसंच जय भीम आहे. जय भीम म्हणजे बळ मिळतं अंगात. जय भीम म्हणजे तुम्हाला लढण्याची ताकद मिळते. जय भीम म्हणजे तुमचा स्वाभिमान जागा होतो. आणि हाच जय 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 भीम म्हणायला आमच्या शाळेतले हे विद्यार्थी आपल्यासमोर येतात आहे, सादर करतील. जय 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 भीम. Come on! Hey, lower the speed up, come on! रोका है, आओ सबको मौका है, आओ सबको मौका है. धर्म, वंश और लिंग का भेद नहीं है. जय भीम, जय भीम, जय भीम. गूंगा पंडित पुरोहितों का भेद नहीं है. जय भीम, भेद नहीं है. जय भीम. संघर्ष की आवाज है, समता की आगाज है. सीना तान के बोलो यारो, बोल 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 जय भीम. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. जल जंगल जमीन में सबकी मांगे हिस्सेदारी, हिस्सेदारी, हिस्सेदारी. यंत्र तंत्र और प्रजातंत्र में, प्रजातंत्र में, प्रजातंत्र में सबकी मांगे भागीदारी. सरोकार स्वीकार मांगे, उपकार नहीं अधिकार मांगे. होश में बोलो, जोश में बोलो, होश में बोलो, जोश में बोलो, होश में बोलो. जय भीम. जय 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 भीम. जय भीम, जय भीम.
international is a man. Hey, listen to me. My brother, hey, my sisters. Please listen to me. Say. From bottom of your heart. Say, say. Caste, gender equality. Secular socialistic fraternity. Revolution, progress, uniformity. Revolution, progress, uniformity. Hey, come on, with all these colors. Come on. रंग सीमा के परे मूल्यों का ये देश है. तर्क हो लाखों मगर संविधान ही शेष है. संविधान की रक्षा में जिगर से बोलना जय भीम. शिवाजी भगत सिंह. शिवाजी भगत सिंह. नमो बुद्धाय जय भीम. द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सर्व अँगल्स सर्व त्यांचे अंग डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. या शाळेमार्फत अनेक प्रोजेक्ट आपण राबवतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकडे देखील आपण लक्ष दिलं जातं. मुलांनी समाजामध्ये एक आदर्श नागरिक घडावा यासाठी आपण ह्या शाळेच्या मार्फत प्रयत्न करत आहोत. खरं तर शिक्षण हे सगळीकडेच दिलं जातं, परंतु मुलांना शिक्षणाबरोबरच चारित्र्याचं शिक्षण दिलं पाहिजे किंवा मूल्य शिक्षण दिलं पाहिजे यावर या शाळेनं अधिक भर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या शाळेतून विद्यार्थी घडत असताना तो केवळ त्यानं एज्युकेशनच घ्यावं आणि स्वतः केंद्रित व्हावं एवढंच मर्यादित न राहता त्यानं स्वतःच्या विकासाबरोबरच फॅमिलीचा विकास आणि समाजाचा देखील विकास साधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून यामध्ये मुख्यत्वाने नमूद केलं जाणारं त्याचं चारित्र्य, त्याचं कॅरेक्टर बिल्डिंग आपण पाहत आहोत. याच्यासाठी शाळेमधून आपण वेगवेगळ्या संदर्भानं प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण शाळेमध्ये राबवत आहोत. जसं सुरुवातीला एक संकल्पना मांडली गेली, बँक ओपन झाली पाहिजे. मुलांना बँकेच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मुलांना सेविंगचं महत्त्व कळालं पाहिजे. याच्यासाठी शाळेने एक बँक ओपन केलेली आहे, चिल्ड्रन बँक म्हणून. त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या पद्धतीनं एक मड डे म्हणून आपण सेलिब्रेट केलेला आहे. मुलांना मातीशी त्याचं नातं जुडावं, मातीपासून तो वेगळा जाऊ नये म्हणून त्यांच्या मड डे सेलिब्रेट करून मुलांना मातीशी आपण त्यांची नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे ज्या काही आणखी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पद्धतीनं स्पोर्ट्समध्ये देखील आपण मुलांना डिस्ट्रिक्ट लेवलला, नॅशनल लेवलला त्यांनी नावलौकिक करावं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपण जो काही स्पोर्ट्ससाठी ज्या ॲक्टिव्हिटी राबवल्यात त्यामध्ये मुलांनी निश्चितपणे भरदार अशी कामगिरी केलेली आहे, ज्यामधून मुलं पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनलची मुलं चमकलेली आहेत आपण पाहतो. याचबरोबर त्यांनी ड्रामा, नाट्यक्षेत्रामध्ये, डान्सिंग क्षेत्रामध्ये, कल्चरल जे काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्समध्ये त्यांनी पुढे जावं, त्यांनी मोठ्या पडद्यावर झळकावं ही अपेक्षा, ही खुणगाठ आम्ही आमच्या उराशी बांधून मुलांना ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा आपल्या शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्यानं एक शाळेचं, स्वतःचं आणि त्याच्या फॅमिलीचं नाव लौकिक करावं या अर्थानं सर्व गोष्टी आपण शाळेच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलांनी धार्मिक अभ्यासच केवळ करू नये तर इतर गोष्टींमध्येही त्यांना प्रावीण्य प्राप्त करावं. एक बौद्ध धर्माच्या शिक्षणाचा बेस देऊन मुलांना अधिकाधिक CBSE पॅटर्नचं शिक्षण देऊन इतर मुलांच्या स्पर्धेच्या तुलनेत तो एक पाऊल कसा पुढे राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलांना कसा त्याचा सर्वांगीण सगळ्याच डोमेननं म्हणजे तिन्ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक डोमेन कसे विकसित होतील याच्यासाठी शाळा प्रयत्न करत आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घटना लिहित होते तर त्यावेळेस बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलं की मला घटना लिहिताना कुठल्याही पद्धतीचा अडथळा आला नाही, त्रास झाला नाही, मला ते खूप सोप्यापणे करता आलं.
त्याचं कारण एकच आहे की माझ्यासमोर छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य होतं, त्याचं मॉडेल होतं. त्यामुळं मी आहे तसं ते स्वराज्याचं मॉडेल शिवरायांचं उचलून संविधानात टाकलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही पत्राची सुरुवात करताना छत्रपती शिवरायांना गुरु मानून जय शिवरायांनी ते पत्र सुरू करायचे. याचाच अर्थ काय होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं आणि ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवरायांना गुरु मानलं. छत्रपती शिवरायांनी संत तुकारामांना गुरु मानलं आणि संत तुकारामांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना गुरु मानलं. ही गुरु शिष्याची परंपरा अशी चालत आलेली आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्राला ज्यांनी घडवलं आणि या देशाला खऱ्या अर्थानं ज्यांनी काही चांगल्या गोष्टी दिल्या ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. यांना दोघांना वंदन करण्यासाठी सादर होत आहे जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो, जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. भारत भूवर ऋण भीमाच्या हो, भारत भूवर ऋण भीमाच्या घटनेचे फार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो. स्वराज्य स्थापून शिवरायाने हो, स्वराज्य स्थापून शिवबाने केले उपकार फार हो. जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. भीमरायाच्या लेखणीनं दिली लोकांना ही लोकशाही. पहा देशाचं संविधान देत स्वातंत्र्याची ग्वाही. संपविला तो अज्ञानाचा हो, संपविला तो अज्ञानाचा अंधकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. शिवशौर्याच्या इतिहासाने दिलं महाराष्ट्राला बळ. आणि भीमाच्या संघर्षाने खुल केलं ते चौदार तळ. ही नदीनांचा बहुजनांचा हो, ही नदीनांचा बहुजनांचा केला उद्धार हो. जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. एक जिजाईचा तो लाल, एक भीमाईचा तो लाल. ह्याच क्रांतीवीरांनी केली मायभूमीवरी कमाल. विजय झाला प्रवीण आला हो, विजय झाला प्रवीण आला चेतवी अंगार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार हो. भारत भूवर ऋण भीमाच्या घटनेचे फार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो. जय जयकार हो भीमाचा, जय जयकार हो, जय जयकार हो शिवाचा, जय जयकार
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपणा सर्वांसमोर या ठिकाणी संवाद साधताना खरोखर खूप आनंद होत आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या या गॅदरिंगच्या मार्फत आज आपल्याशी वार्तालाप होत आहे. तसे पाहता या शाळेची सुरुवात 7 ते 8 वर्षापूर्वी या शाळेची सुरुवात झालेली होती. परंतु गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी या शाळेच्या सान्निध्यामध्ये आहे. माझा स्वतःचा उदरनिर्वाहासाठी SG इंडस्ट्रियल गॅसेसचा एक छोटासा माझा लघुउद्योग आहे. या उद्योगामध्ये मी समाधानी होतो, परंतु मनामध्ये कुठंतरी खंत राहिलेली होती की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं की आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि या भावनेने प्रेरित होऊन मी शोधत होतो की मला काय करता येईल. विहारामध्ये जात होतो, त्या ठिकाणी धम्माभ्यास करत होतो, परंतु लोकांच्यामध्ये जी जनजागृती करायला पाहिजे ती तितक्या प्रमाणामध्ये होत नव्हती. त्यानंतर माझा आयुष्यमान अरविंद साळवे सर आणि मनीषा साळवे मॅडम या दाम्पत्याशी माझा परिचय झाला. आणि मग मला असं जाणवलं की ज्याप्रमाणे पुण्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये जशी शाळा चालू केली होती, अगदी त्याच बेसवरती या साळवे कुटुंबांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये या ठिकाणी शाळा चालू केलेली होती. आणि ते पाहून मी अक्षरशः खूप भारावून गेलो आणि त्या प्रेरणेने मी या 7-8 वर्षापासून या शाळेशी जोडलो गेलो. आम्ही या शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलं घडवण्याचा प्रयत्न करतोय. जसं सुरुवातीला शाळा सुरू झाली की पंचशिलाने जशी जय भीमने जशी सुरुवात होती, अगदी त्याच पद्धतीनं या शाळेची एंडिंगला मुलं मैत्रीगीताने या शाळेचा जो काय दिवसभराचा जो क्रम आहे तो या ठिकाणी संपवला जातो. या शाळेच्या वाटचालीमध्ये असंख्य अडचणी आम्हाला येत गेल्या आणि मग माणसं ही या कामासाठी कमी पडू लागली. मग साळवे कुटुंबांनी आणि आम्ही सर्वांनी एकत्रित होऊन असा विचार केला की वामनदादा कर्डक यांचे गीत होतं की भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. आणि तीच भावना, तीच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही 5 लोक एकत्रित आलो. त्यामध्ये या संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान अरविंद साळवे सर, उपाध्यक्ष विकासभाऊ साळवे सर, तसेच या शाखेच्या सेक्रेटरी मनीषा साळवे मॅडम, शाळेचे प्रिन्सिपल भारत साळवे सर आणि मी स्वतः अजित गायकवाड OS. तर आम्ही सर्वांनी मिळून या संस्थेच्या वाटचालीसाठी 24 तास आम्ही सध्या कार्य करत आहेत. या शाळेची प्रगती करण्यासाठी आम्ही इतकं भारावून गेलेलो आहोत की आम्ही आमच्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ, आमच्या रोजच्या दिवसातील सगळ्यात जास्त वेळ आम्ही ह्या शाळेसाठी खर्च करतो आहे. आणि यातून आम्हाला फक्त एकच साध्य करायचं आहे की आपली मुलं जी आहेत ही इतर शाळेमध्ये जे इतर धर्माचं शिक्षण घेत आहेत आणि एक योग्य नागरिक म्हणून ती बाहेर पडताना दिसत नाही आहे, ती शोकांतिका जे आमच्या वाटेला आलं ते आमच्या मुलांच्या वाटेला आलं नाही पाहिजे. त्या भावनेने आम्ही काम करत आहोत. आमच्या या शाळेतून बाहेर पडणारी मुलं हे देशाचे योग्य नागरिक बनलेले असतील याबाबत आम्ही ठामपणे सांगू शकतो. आज माझा मेसेज जर सर्व तुम्ही ऐकत असाल तर मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल की आपली मुलं ही आपल्या या बुद्धिस्ट शाळेमध्येच गेली पाहिजेत. यातून तुम्हाला 2 गोष्टी आम्ही ठामपणे सांगू शकतो की आपली मुलं ही पंचशिलाचे पालन करणारीच मुलं निघणार आहेत, ती मातापित्यांचा आदर करणारी मुलं निघणार आहेत आणि ती महापुरुषांचा आदर करणारी मुलं ठरणार आहेत. आणि आपली मुलं हे उद्याचे आपल्या या भीम चळवळीसाठी प्रेरक ठरणार आहेत. एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श मुलगा, एक आदर्श भाऊ, अशा विविध प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते पेलवण्यासाठी आपली ही मुलं सक्षमपणे तयार करण्याचं काम आमच्या या शाळेतून केलं जातं. तर या शाळेच्या वाटचालीसाठी माझ्याकडून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणही शाळेसाठी जसं जसं आपलं शक्य होईल त्या पद्धतीनं आपण या शाळेला मदत करावी असे आपणा सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. We are going to present here Ina Mina Dik.
हूँ यही है यही तो है वो इना इना निका अरे डाई दामनिका मोगा नागा नागा अरे चिका पिका रिका अरे इना इना निका निका डे डाई दामनिका मोगा नागा मोगा नागा चिका पिका रोला रिका रम पम पोश रम पम पोश मत सोचो कि सस्ता है सौदा फल पाए ले जाएगा जो पौधा मत सोचो कि सस्ता है सौदा फल पाए ले जाएगा जो पौधा दिल की ये क्यारी बने की फुलवारी ये दुनिया चलेगी चलन की है मारी हंसेगी 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 मेरी प्यारी इना मीना टीका डाई दामनिका मोका नका नका चिका पिका रिका इना मीना टीका टीका ते डाई दामनिका मका नका चिका पिका रोला रिका रम पम पोश 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे सत्याग्रह केले. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पाण्याला स्पर्श करणं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शक्य नव्हतं. पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला सत्याग्रह केले, पुण्यात सत्याग्रह केला, नाशिकला सत्याग्रह केला, मुखेडला सत्याग्रह केला. आणि या सगळीकडे जो काही सत्याग्रह झाला बाबासाहेबांचा, त्यातनं एक मोठी चळवळ उभी राहिली. आणि आज तुमच्या माझ्याकडे भारतीय संविधान आहे. तर सादर करण्यासाठी येत आहे आमची सर्व मुलं. महाड, नाशिक, मुखेड, पुण्यात भीमराव कडाडला. महाड नाशिक मुखेड पुण्यात
सर्वांना सविनय जय भीम. आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलबद्दल बोलताना मला खरंच मनापासून एक आनंद होतो आहे. मी अनेक वर्ष या स्वप्नामध्ये होतो, एक माझं ड्रीम होतं की आपली एक बौद्ध विचारांची, बौद्ध संस्कारांची आचरण करणारी आणि शिक्षण देणारी संस्था असावी. आणि त्याच्यासाठी काही काळ आम्ही पुण्यामध्ये प्रयत्नही केला. काही अनुषंगाने आमचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि मनात कुठेतरी खंत होती. कारण माझ्या मुलीला मी मिशनरी स्कूलमध्ये पाठवलं आणि इतर काही खाजगी स्कूलमध्ये पण पाठवलं. तिचं नावच मुळात आम्ही संघर्ष ठेवलं, कारण आम्हाला माहिती होतं की आयुष्यातला संघर्ष हा तिला अटळ आहे आणि तिला त्या संघर्षाची पदोपद जाणीव असावी, तिला भान असावं, म्हणून तिचं नाव आम्ही संघर्ष ठेवलं. आणि नावाप्रमाणेच प्रत्येक शाळेमध्ये तिच्या विचारांचा संघर्ष सदोदित चालू होता. हुजूरपागा नावाची पुण्यातली एक नामवंत अशी शाळा, ज्या शाळेमध्ये तिनं शिक्षण घेतलं 5वीपर्यंतचं. एकदा शाळेमध्ये सरस्वतीचं चित्र काढून आणायचं या विषयावरती अनेक गोष्टींची चर्चा झाली आणि विद्येची खरी देवता सरस्वती हे सतत शिकवण्यात आलं. आता संघर्ष नेहमी विहारात आणि चळवळीत सतत आमच्याबरोबर राहिल्यामुळे, वाढल्यामुळे तिला विद्येची खरी देवता कोणी सांगण्याची गरज नाही. आता लहान मुलांच्या मनात प्रश्न हे येणारच आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं जर आपण देऊ शकलो नाही तर खऱ्या अर्थानं आपण परिपूर्ण शिक्षण त्यांना कधीच देऊ शकत नाही. हे शिक्षकांनी त्याचं भान ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळं तिने त्या दिवशी शाळेत प्रश्न विचारला की मॅडम, शिक्षणाची खरी देवी खरंच सरस्वती आहे का? बरं, ती जर शिक्षणाची खरी देवी सरस्वती आहे तर ती कुठल्या शाळेत शिकली, ती कुठल्या कॉलेजमध्ये गेली होती, ती किती शिकली होती, याची उत्तर शाळेकडे नव्हती, शाळेच्या मॅनेजमेंटकडे नव्हती. आणि मग जर ती स्त्री होती तर तिने स्त्रियांसाठी शाळा का नाही काढली? मग स्त्रियांना शिक्षणापासून बंदी का करण्यात आली होती? स्त्रियांना शिक्षणापासून वंचित का ठेवण्यात आलं होतं? धर्मामध्ये शिक्षणाची बंदी स्त्रियांनाच का होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शाळेला देता आली नाही. आणि शाळेने मग तिला वेगवेगळ्या अँगलनी सतत काही ना काही दुय्यम स्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक पालक म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण आता तिला शाळेतच टाकायचं नाही. कारण ज्या ठिकाणी संस्कारच चुकीचे दिले जातात आणि रुजवले जातात अशा शाळांमध्ये आपण मुलांना शिकवून करू काय शकतो? आणि त्यामुळे आम्ही 2 वर्ष संघर्षाला शाळेतच नाही पाठवलं. आम्ही ठरवलं की तिचं होम स्कूलिंग करू आणि तिला चुकीच्या विचारांच्या संस्कारामध्ये वाढवायला नको. आणि त्यामुळे आम्ही 2 वर्ष तिला शाळेतच पाठवली नाही. आणि कालांतराने हळूहळू वेगवेगळ्या दिवसांमध्ये एक दिवस असा आला, माझे मित्र, माझे बंधू विकास साळवे सर, त्यांचा मला फोन आला की सर म्हणे आपल्या शाळेत तुम्हाला यायचं आहे, आमच्या शाळेचं गॅदरिंग आहे आणि तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे, येतो. आणि मला बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलबद्दल कळलं आणि मी त्या शाळेचा प्रमुख पाहुणा म्हणून त्या गॅदरिंगसाठी आलो. गॅदरिंग झाल्यानंतर एकूण ते वातावरण आणि सगळी बघितल्यानंतर आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला होता की संघर्षाची शाळा बदलायची. आणि आम्ही सदाशिव पेठेत पुण्यात राहणारी मंडळी पिंपळे गुरवमध्ये 20 किलोमीटर रोज अपडाऊन करून आमच्या मुलीला बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेऊन आलो. तिला इथलं वातावरण दाखवलं आणि पहिल्याच दिवशी प्रिन्सिपल सर म्हणजे भारत सरांनी तिला एक प्रश्न विचारला की बाळा, आमची शाळा खूप छोटी आहे, तू खूप मोठ्या शाळेतनं आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या कॉन्व्हेंटच्या स्कूलमधनं आलेल्या विद्यार्थिनीला कदाचित आमची शाळा ही खूप छोट्या इन्स्ट्रक्चरमध्ये आहे किंवा छोट्या एका बंगल्यामध्ये भरते, ती कदाचित पटणार नाही. म्हणून त्यांनी तिला म्हटले की अरे आमची शाळा खूप छोटी आहे. तर तिचं एका क्षणात त्यांना जे उत्तर होतं ते उत्तर होतं की सर, जागा किती मोठी आहे, शाळा किती मोठी हे महत्त्वाचं नाही सर, त्यामध्ये शिकवणारा विचार किती मोठा आहे हे महत्त्वाचं आहे. या शाळेमध्ये अनेक गोष्टी आहे की तुम्हाला शिक्षण देणाऱ्या हजारो लाखो संस्था आहेत आणि कोट्यवधी रुपये घेऊन लाखो रुपयाचा धंदा करून त्या शाळा जोरदार चाललेल्या असतात. परंतु आपल्या विचारांच्या शाळा ज्या आहेत, ज्या गरीब मुलांना, झोपडपट्टीतल्या मुलांना, सर्वसाधारण घरातल्या मुलांना परवडेल अशा फीमध्ये CBSE पॅटर्नमधलं इंग्लिश मिडियमचं शिक्षण देणाऱ्या अत्यंत अत्यल्प आहे, जवळजवळ नाहीच. परंतु बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलबद्दल सांगायचं म्हटलं तर ही एकमेव स्कूल अशी मला वाटते. मला असं वाटतं की भारतातल्या अल्पसंख्याक शाळांमधली ही खऱ्या अर्थानं एकमेव अशी शाळा आहे की जी बौद्धांसाठी नव्हेच तर संपूर्ण बहुजन समाजासाठी चालवलेली शाळा आहे. या शाळेमध्ये मला खूप आनंद झाला की इथे काही मराठा विद्यार्थी येतात, काही मुस्लिम विद्यार्थी येतात, काही आदिवासी विद्यार्थी येतात, इतर समाजाचे विद्यार्थी येतात आणि ते आल्यानंतर मानासन्मानाने जय भीम करतात.
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता जय भीम म्हणजे कुठल्या तरी जातीचा धर्माचा प्रसार नाही, तर या विद्यार्थ्यांमधला स्वाभिमान जागा करणारा एक हुंकार आहे आणि तो त्यांनी समजून घेतलेला आहे. तर त्यामुळे या शाळेमध्ये येऊन मुलांची नक्कीच प्रगती होते आहे. माझ्या मुलीच्या प्रगतीमध्ये तिला 5वी आणि 6वी 2 वर्ष आम्ही शिकवलंच नाही, त्या 2 वर्षाचं पूर्णपणे जे काय म्हणू शिक्षणाची भरपाई ही फक्त 7वीतल्या या वर्गामध्ये शिक्षकांनी तिच्याकडून करून घेतली. प्रिन्सिपल सरांनी, प्रेसिडेंट सरांनी आणि एकूणच शाळेच्या स्टाफनी एवढं कोऑपरेटिव्ह मार्गदर्शन आणि एकूणच सहकार्य आम्हाला केलं. त्यामुळं आम्ही खूप पॅरेंट म्हणून खुश आहोत. या शाळेसाठी माझ्या पालक म्हणून खूप खूप शुभेच्छा आहेतच. या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलला आपण परिपूर्णपणे सढळ हाताने मदतही करावी. यथायोग्य तुम्हाला तन मन धनाने जी मदत करता येईल ती तर करावी, पण किमान बौद्धांनी तरी आपली मुळं या शाळेमध्ये घालावीत अशी मी तुम्हाला नक्कीच विनंती करीन आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. Now our small children will perform here नाच रे मोरा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली हिरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप्प टप्प पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. सप्रेम जय भीम. माझी मुलगी आधी एका हिंदू पद्धतीने चालणाऱ्या किंवा त्या विचारसरणीच्या स्कूल्समध्ये होती आणि पॅरेंट म्हणून आम्हाला तिथे खरं तर खूप त्रास झाला आणि आम्ही शोधत होतो की अशी कुठली शाळा असेल जिथे तिला समानतेचं शिक्षण मिळेल किंवा आपण ज्या महापुरुषांना मानतो, बाबासाहेब झाले, गौतम बुद्ध झाले, शिवाजी महाराज झाले, शाहू महाराज झाले, सावित्रीमाई, यांचे विचार कुठे शिकायला मिळतील किंवा त्यांच्या जे काही त्यांनी केलेलं कार्य आहे
ते कुठे तिला अनुभवायला मिळेल किंवा तशा विचारसरणीचं तिला कुठे शिकता येईल. आणि आमचे बंधू विकास साळवे आणि भारत साळवे यांच्या माध्यमातून आम्ही स्कूलशी जोडलो गेलो. आणि आम्ही जेव्हा स्ट्रक्चर बघितलं सगळं, तेव्हा कुठेतरी असं वाटलं की नाही, आपण जे शोधत होतो ते आपल्याला आता सापडलेलं आहे. आणि तडक येऊन आम्ही स्कूलमध्ये ॲडमिशन केलं आमच्या मुलीचं. आणि वी आर व्हेरी हॅपी की तिला हवं तसं शिकता येतं आहे. आम्हाला जे तिला शिकवायचं होतं ते सगळं इथे शिकता येतं आहे तिला. आणि तिचा सर्वांगीण विकास होतो आहे. फक्त एज्युकेशनलच नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये, ड्रामामध्ये सगळीकडे मुलांना योग्य संधी दिली जाते आहे. स्त्री पुरुष समानतेचं शिक्षण त्यांना मिळतं इथे. त्यांना महापुरुषांच्या विचाराने शिकता येतं आहे सगळं. त्यांचं कार्य कळतं आहे, त्यांचं महत्त्व कळतं आहे. आणि हे शिकून मुलांचा जो काही विकास होतो आहे सगळ्या बाबतीतनं तो खूप सुखावणारा आहे. पालक म्हणून आम्ही खूपच आनंदी आहोत की या शाळेत जे काही शिकवत आहेत त्यांनी आमच्या मुलांचा विकास होतो आहे आणि त्यातून योग्य तो निर्णय घेऊन तशी अंमलबजावणी केली जाते. हे मुलांच्या भवितव्यासाठी फारच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जय भीम. मी सविता बागडे. आम्हाला ना ही स्कूल खूप आवडली. शाळेमध्ये आमच्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं आणि मुलांवर खूप लक्ष पण ठेवलं जातं. माझा मुलगा नर्सरीपासून ह्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. प्रगती खूप छान आहे शाळेची. मेन म्हणजे ही शाळा पालकांच्या विचाराने चालत आहे. सर्वांना जय भीम. माझं नाव रुपाली संदीप सोनावणे. मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये PTA कमिटी अध्यक्ष आहे आणि या शाळेचे आम्ही खूप एकरूप आहोत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शाळेचं फक्त संस्कार दिले जात नाहीत तर आपल्या शाळेमध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार होतो. तसेच समता, बंधुता, बंधुभाव या सर्व गोष्टींनी युक्त अशी ही शाळा आहे. तसेच आपल्या शालेय जीवनात आणि इथून पुढे निघून मुलांनी आपल्या धम्माचे, आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव प्रगत करावे हीच विनंती. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव. ही शाळा आपल्या मुलांसाठी खूपच छान आहे आणि यामधले शिक्षक पण खूप छान आहेत. ते खूप छान शिकवतात मुलांना. अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष दिलं जातं. धम्म जो शिकवायचा होता माझ्या मुलांपर्यंत, जो बाबासाहेबांनी दिलेला जो धम्म आहे तो धम्म त्यांना द्यायचा होता. तो धम्मसुद्धा ह्या माझ्या शाळेमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवला जातो. आणि म्हणून मी माझ्या ह्या 3 वर्ष झालं माझ्या मुलाचं इथं ॲडमिशन केलेलं आहे आणि रेग्युलर ही ॲडमिशन मी माझं इथंच ठेवणार आहे. माझ्या धम्मामध्ये 10 कुशलकर्म जे आहेत ते 10 कुशलकर्मसुद्धा ह्या शाळेमध्ये शिकवले जातात आणि अप्रतिम अशी शाळा आहे. मला खरंच खूप आवडली. CBSE पॅटर्न असल्यामुळे मुलांना शिक्षणात आणखीन भर पडलेली आहे. तसेच शाळेचे अध्यक्ष अरविंद साळवे सर आणि प्राध्यापक भारत सर, तसेच मनीषा मॅडम, हे सर्व शिक्षक स्टॉप, येथील सर्व शिक्षक आणि त्यांचा स्टॉप हे व्यवस्थित शिक्षण देतात शाळेला. त्यामुळे या शाळेत शिकणारा प्रत्येक मुलगा व त्याचे भविष्य हे उज्ज्वल होणार आहे हे मी निश्चित सांगू शकतो. Now we going to present here Chum 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 song. Raindrop bouncing, my heart is announcing, you got to take me away. Let's start jumping, my heart goes pumping, I love you in every way. धड़कनों पे बूंद जो गिरी तो नाच
नाचूं आज छम 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 मैं नाचूं आज छम 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 मैं नाचूं आज गीली हवाएं झूमती है तन को मेरे झूमती है छोड़ के ये शर्म बरम झूम ये जिया कोई भी कहे कुछ भी यहाँ मैंने तो कभी सुना कहा दिल ने मेरे जो भी कहा मैंने वो किया इस पल को मैं आज जी लूं जो भी होगा देखा जाएगा कल मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल है सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज छम 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 मैं नाचूं आज छम 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 बारिशों की ताल पे ये खनक मेरे धड़कनों की कह रही है झील तू जरा बार बार साथ मेरे सारे अब थिरकने लगे डोले जमीन नाचे आसमां मैं तो हवा हूँ हाथ न आऊं मर्जी से अपनी उड़ती ही जाऊं खुद की करूं मैं क्या तारीफें रात ने चुराया मेरा काजल मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज छम 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 मैं नाचूं आज छम 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 सविनय जय भीम. मला खूप आनंद वाटतो की मी BIS स्टाफची मेंबर आहे. मी अशी स्कूल निवडली की जेणेकरून मुलांना आणि त्यांचं भावी फ्युचर ब्राईट करण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे कोशिश करेन. तर आल्यावरती मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की ह्या स्कूलमध्ये बौद्ध परंपरेने ही स्कूल चालते आणि मुलांवरती त्या गोष्टी बिंबवल्या पाहिजेत सध्याच्या काळामध्ये की जसं बाहेर ज्या गोष्टी सराउंडिंगला चालू आहेत. तर मलाही असं वाटतं की ह्या स्कूलमध्ये माझ्याही मुलांना मी टाकलं पाहिजे. त्यांनाही आपली बौद्ध परंपरा माहिती पडली पाहिजे. बाबासाहेब काय, बौद्ध काय, बुद्ध काय आहेत किंवा काय यांचा समज यायला पाहिजेत. आणि ह्या स्कूलमध्ये शिक्षण इतकं सोप्या पद्धतीने खूप छान शिकवलं जातं. आणि दुसरी गोष्ट की आज आता जो ॲन्युअल शोची आम्ही प्रॅक्टिस घेतो किंवा क्लास सॉंग्स वगैरे बसवतो ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की ती म्हणजे की ह्या स्कूलमध्ये पॅरेंट्सलासुद्धा अलाव केलं त्यांनी डान्ससाठी आणि ही खूप मोठी बाब आहे. मी गेल्या 4 वर्षापासून BIS या स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि खरंच खूप एक वेगळा एक्सपिरियन्स मला या स्कूलमध्ये आला की इतर स्कूल आणि या स्कूलमध्ये मी इतर ठिकाणीही काम केलेलं आहे पण या स्कूलमध्ये ज्यावेळेस मी आले त्यावेळेस मला धम्माच्या मार्गाने जे जातात त्याचे सगळे विचार मनाला पटण्यासारखे होते आणि शिकवायला काहीच मला गैर असं वाटलं नाही. शाळेमध्ये काम करण्यासाठी एक वेगळं समाधान असं मला मिळतं आहे. खरोखरच ही शाळा खूप छान आहे
आणि मुलांची इथे खोलवर प्रगती होते असं मी कॉन्फिडेंटली सांगू शकते. मी आम्रपाली कांबळे, द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव इथे टीचिंग करते, कम्प्युटर टीचर, ॲज अ कम्प्युटर टीचर म्हणून 4th स्टँडर्डची मी क्लास टीचर आहे. ज्यावेळेस मी इथे सुरुवातीला आले त्यावेळेस मला एक मनात भीती होती की अरे आधीचा जॉब लेफ्ट केलेला होता मी, तिथलेही टीचर्स खूप चांगले होते, कोऑपरेटिव्ह होते. मग इथं आल्यानंतर मी मॅच करू शकेल की नाही, इथे टीचर्स कसे असतील, स्टाफ कसा असेल, प्रिन्सिपल कसा असेल, ही एक काचकूच माझ्या मनामध्ये होती. पण इथं आल्यानंतर मला कळालं की सगळा स्टाफ पूर्णपणे कोऑपरेटिव्ह होता. प्रिन्सिपल सरसुद्धा प्रत्येक वेळेला आम्हाला खूप समजून घेतात, कोऑपरेट करतात. किंवा आम्ही ज्यावेळेस स्कूल सुटतो 3 वाजता त्यावेळेस सर प्रत्येक वेळेस की एका दिवसात काय काय झालं, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले का, किंवा तुमच्यामध्ये कुठल्या हे झाले का, मिसबिहेव कुणी केलं का, किंवा पॅरेंट्सनी तुमच्याशी मिसबिहेव केलं का, या सगळ्या जे काही गोष्टी आहेत सर डिस्कस करतात एक 5-10 मिनटामध्ये. त्यामुळे रेग्युलर आमचं जे रुटीन आहे ना ते व्यवस्थित होतं. आणि एक नवीन गोष्ट अशी मला दिसली की इतर स्कूलमध्ये ती नाही आहे की टीचर जे आहेत आपले ते आपल्या स्टुडंट्ससोबत बसून जेवण करतात. Buddhism is also related to science, which is true. From Buddhism we learn always to speak true. We are making students their personality development by teaching them Buddhism from school, which they get the opportunity. They express themselves. They are very different from other children. They respect all the teachers, their parents. मी स्नेहल साळवे, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये 7th स्टँडर्डची क्लास टीचर आहे. मी गेल्या 2 वर्षापासून या स्कूलमध्ये टीचिंग करते आणि या स्कूलला जॉईन करण्याचा हेतू हाच होता की बुद्धिस्ट विचारांची स्कूल आहे आणि हे बुद्धिस्ट विचार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजेत आणि या स्कूलचं नाव मोठं झालं पाहिजे आणि इथले सगळे मुलं आपले बुद्धिस्ट विचार घेऊन पुढे मोठे झाले पाहिजेत असं वाटतं. या स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. वेगवेगळ्या महापुरुषांच्या, बहुजन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि ह्या जयंत्या साजऱ्या करून आपल्या मुलांवर संस्कार घडवले जातात. वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार आपल्या मुलांमध्ये पेरले जातात. हेच या स्कूलचं ध्येय आहे आणि म्हणून मला या स्कूलला जॉईन करायला खूप आवडलं. I am teaching math subject and I am class teacher of 5th standard. I like to join this school or this sanstha because I like the aim of this school. The school is giving CBSE pattern in less amount. I like this aim for the poor student, which is helpful for parents to give the CBSE pattern to their students. मी गेली 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक संस्थांमध्ये फिरलो, अनेक ठिकाणी काम केलं. आपल्या कामाची पाहिजे तेवढी दखल घेतली गेली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचे आचार आणि विचार, तथागत गौतम बुद्धांचे आचार आणि विचार ज्या ठिकाणी आल्यानंतर मला त्यांचे पटले. बाबासाहेबांचं चरित्र मी आजपर्यंत वाचलेलं आहे, वाचत गेलेलो आहे, त्यांचे विचार मी ऐकलेले आहेत. ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार असतात, बाबासाहेबांच्या विचारसरणीही संस्था सुरू आहे, त्यात या संस्थेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, संस्थेसाठी, प्रत्येक पालकासाठी काम करायची माझी पूर्ण तयारी आहे. Present here Odhani song. This song will be performed by our parents and teacher. Please give them a big hands and enjoy. अरे हाय हाय શું વાત કરો છો કે ઓઢડી ઓઢડી ઉડી જાય ઓઢડી ઓઢડી ઉડી જાય ઓઢડી ઓઢડી ઉડી જાય ઓઢડી ઓઢડી ઉડી જાય નાના રે બાય નાના રે સેવાય નાના રે બાય નાના રે સેવાય ના કોઈને કેવાય હાય હાય ઓઢણી ઉડે તો ભલે ઉડી જાય ઓઢણી ઉડે તો ભલે ઉડી જાય ઓઢણી ઉડે
छलकाय तारू भुखरू भुलकाय तारू जोबन छलकाय मरा या मा कई कई था ओढ़नी उड़े उड़ी जाए ओढ़नी उड़े उड़ी जाए जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही पहिली शाळा आहे की जिथे पॅरेंट आणि टीचर एकत्र डान्स करतात आहे. मंडळी, यानंतर आपण गाणं घेणार आहोत रमाई. ज्या रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं त्या रमाईची कथा सांगायला आमच्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत आहेत. रमाई.
टाळ्यांची साथ मिळाली तर चांगलं होईल. इच्छा पूर्ती झाली मनाची, इच्छा पूर्ती झाली मनाची, आली नामी घडी रमाई शिकली बाराखडी, रमाई शिकली बाराखडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आणि रमाईचं लग्न झालेलं आहे. अशी लाजून बावरी झाली ग, बावरी झाली रमा भीमाची नवरी झाली ग, नवरी झाली ग रमा भीमाची नवरी झाली ग. अशी लाजून बावरी झाली ग, अशी लाजून बावरी झाली ग रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची
धन्यवाद. मंडळी, आज देशात सर्वत्र मस्जिद बांधायची का मंदिर बांधायचं याच्यावर वाद चालू आहे, पण खऱ्या अर्थानं या देशात बांधले पाहिजेत तर विद्या मंदिरं आणि खऱ्या अर्थानं आरोग्य मंदिरं. तर याच विषयाला सादर करण्यासाठी येत आहेत आमची मंडळी. छोटीशी आशा, या विद्यार्थ्यांची छोटीशी आशा बघा. Namo Buddhaya Jai Bhim. My name is Kiran Arvind Salve. I am studying in 7th standard. I am the first student of this school. स्कूलमध्ये खूप वेगळे खेळ खेळतो, खूप अभ्यास करतो. नमो बुद्धाय जय भीम. माय नेम इज भक्ती दिनेश गायकवाड. माय स्कूल नेम इज द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल. माझ्या शाळेत मला खूप वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात. My school is very nice. I like my school and their teachers are very nice. School name is the Buddhist International School, which is the wonder of the wonder school. In my school there are so many programs like mud day, market day, banking and gathering and sports. अगोदरच्या शाळेमध्ये तर नाही का असे कोणतेही गोष्टी साजरा नव्हते करत. There are many teachers and they teach me very well. जेव्हापासून या शाळेत आले तेव्हापासून मला हे सगळं कळायला लागलं. संविधान कधी लिहिले, भीमा कोरेगावला का जायचं असतं, 25 डिसेंबरचं महत्त्व. डान्स सर घेतात, खूप चांगले वस्तू वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात आणि क्लासमध्ये खूप चांगलं शिकवतात मॅम वगैरे. इन प्रेझेंटिंग इयर वी पार्टिसिपेट इन पुणे 33rd इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड 15 स्टुडंट्स शाईन इन द इंटरनॅशनल मॅरेथॉन 2018. Namo Buddhaya Jai Bhim. My name is Sangarsha Sonali Santosh. I am studying in 7th standard. This is my first year to enter in the school. But when I came in school, my principal helped me in homework. My friends helped me in homework. I love my school because I'm proud to be in the school. I'm proud to be in the Buddhist International School. In our assembly daily, we start with Vandana, then 10 Parmita, 10 Kushal Karma, Ashtanga Marga, 22 vows, and we end our day with Maitri Geet. Thank you. मला शाळा खूप आवडते माझी. जय भीम. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, बाज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, बाज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ
है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो मान वान शान या कि जान गाहो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड है सुना ये पूरी धरती तू चलाता है मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है भगवान है कहाँ रे तू है खुदा है कहाँ रे तू है सुना तू भटके मन को राह दिखाता है मैं भी खोया हूँ मुझे घर बुलाता है भगवान है कहाँ रे तू है खुदा है कहाँ रे तू आम्ही प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे जर ही शासन व्यवस्था शेतकऱ्यांसाठी योजना राबवत असती तर कदाचित एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती. आणि म्हणूनच या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जीवनदान आणि वरदान देण्यासाठी आमच्या शाळेतले विद्यार्थी एका वेगळ्या पद्धतीच्या पॉझिटिव्ह मेसेजकडे येत आहे की आत्महत्या करण्यापेक्षा मरायपेक्षा जगून इथल्या देशातल्या सर्वांना जगवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सादर होत आहे शेतकरी नृत्य. बळीराजा या जगाचा पोशिंदा आज सर्वत्र आत्महत्या करतोय. काबाड कष्ट करून रक्ताघामानं तुम्हा आम्हाला दोन घास भरवण्यासाठी खपत असतो. जर हा शेतकरी जगला नाही तर तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून उधळतो जीव माय बापा वनवायोरी पेटला खेळ मांडला. आपल्या सर्वांच्या टाळ्या या गीताला पाहिजे. शेतकरी बळीराजा या देशाचा पोशिंदा असणारा राजा आज त्या शेतकऱ्याच्या घरात अन्नाचा कण पिकत नाहीये. इथं पाऊस नाही, पीक नाही. पीक आलं तर त्याला बाजारभाव नाही. लाखो रुपये घालून शेतकरी शेती करतो. शेती करून ते धान्य बाजारात घेऊन येतो आणि कवडी मोल भावानं ते धान्य त्याला विकायला दिलं जातं. अशा अवस्थेत हा
शेतकरी करणार काय? देशात सगळ्यात जास्त आत्महत्या जर कोणाच्या झाल्या असतील तर त्या फक्त शेतकऱ्यांच्या झालेल्या असतील. आणि म्हणूनच या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी या सरकारने आता पाऊल उचललं पाहिजे. किती दिवस हा शेतकरी मरणार आणि किती दिवस हा देश मागे 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 होत जाणार? उसवाला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही. ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळगे झुंजाया कीर्तची ढाल दे नविती पंच प्राण जीवारात ताल दे. कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला पाऊस नाही, पीक नाही, ना पिकाला पाणी, ना गुरांना चारा. आणि पीक जरी झालं तरी बाजारभाव कुठे त्याला. कर्जाचा डोंगर डोईजड झाला. कसं जगावं आणि का जगावं असं वाटतं संपून टाकावं सारं. थांबा थांबा धनी, हे काय करताय तुम्ही? अहो बळीराजा योच या देशाचा अन्नदाता. त्यो जगला तरच देश जगल. आत्महत्या करून कधी प्रश्न सुटत्यात वय? आता मरायचं नाही, जगायचं आणि जगवायचं या देशाला, घडवायचं त्याला. पाणी अडवू, पाणी जिरवू. ते बघा आभाळ दाटून आलंय.
भलरी दादा भलरी दादा भलरी भलरी दादा भलरी दादा भलरी दादा भलरी 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 दादा भलरी 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 दादा भलरी भलरी दादा भलरी दादा भलरी दादा भलरी भलरी दादा भलरी दादा भलरी दादा भलरी मोत्या पबळ्यावानी कशी भरली जवार झोकाते डोल तया माझ शिवार गड्या माझ शिवार सावकारी कुंदा करतो या वांदा लावून काढवूंदा त्याला काढूया बाहेर भलरी 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 दादा भलरी भलरी दादा भलरी दादा भलरी दादा भलरी भलरी दादा भलरी दादा भलरी दादा भलरी हॅलो मंडळी, उद्या 1 तारीख आहे, 1 जानेवारी सगळ्या जगामध्ये नववर्ष दिन म्हणून साजरं केलं जातं. नवीन वर्षात पदार्पण करून नव्या वर्षाचं नवीन सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात. पण आमचा इतिहास मात्र वेगळा आहे. आम्ही नव्या वर्षाचा इतिहास भीमा कोरेगावला साजरा करतो. तिथून आमच्या विजयस्तंभाला वंदन करून, आमच्या शौर्याला वंदन करून आम्ही खऱ्या अर्थानं आमचा इतिहास आणि आमचा तो दिवस साजरा करतो. आणि म्हणूनच उद्या आपण तिकडे जाऊन त्या स्तंभाला वंदन करणारच आहोत. पण आज आमची मुलं पुन्हा एकदा या ठिकाणी या मंचावर या विजयस्तंभाला वंदन करतील. सादर होत आहे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. पेशवाई केला बर्मिघाव. उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढिली ती पेशवाई केला बर्मिघाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. 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 देशगासाठी लढा वाढू द्या आमची शान. तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही जाण. बदले महार काय देता आम्हा सन्मान. तुमचे
तुमच्यासाठी लावू आमचा पणाच ताण अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 तुच्छ ही जात आहे तुमची अतिशूद्रांची आस का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या अशी कर्मठ त्या कावळ्यानी बघा केली कावठा भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नात धडकले संग्रात लढण्यात शिदनात 1818 साली दिला पेशव्यादात मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे देवराव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव A wonderful performance done by our children. Please give them a big hand. Now we presenting here the song Go 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 Golmaal. Let's have a fun. हेलो हाय नमस्ते सलामा आ गए फिर से करने हंगामा बोरिंग लम्हों को करते गुलाबी जश्न रुकने न देंगे जरा भी अपना फेमस है याराना अपने संग तू भी आ जाना छोड़ दुनिया से शर्माना जोरों जोरों से तू चिल्लाना Go Golmaal, go Golmaal, everything's gonna be go Golmaal, go Golmaal, go Golmaal, everything's gonna be go Golmaal. 'Cause 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 '
Now we are presenting here India Wale song and we are always proud for that. मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है। ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी हैं जैसे हैं, खुद पे हम नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आसमाना। यारबाज हम चालसाज हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। यूं तो सीधे बड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा। ओ, हमको परवाह नहीं, जो भी कहता है कहने दे, जग ये भला या बुरा। जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी, पर दिल से यार जो ले पुकार तो जान निसार कर डाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, उंगली पे सबको नचा दे हम इंडिया वाले। आँखों की चाबी से, थोड़ा बेताबी से, चुपके से खोले दिलों के ताले, जा देते उसको जहाँ देते, पाई माँ देते, जिसकी भी बाहें गले में डाले। दुनिया से हमको क्या ले जाना, यारों के दिल में हो ठिकाना। एक बार होता है प्यार ये लाख बार कहला ले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया
वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मोहनिया ऐसी जाऊ नको मोहनिया ऐसी जाऊ नको